श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता व्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। दोष धातु मलामुलम ही शरीरम। आपलं जे शरीर आहे ते दोष, 3 दोष, 7 धातू आणि 3 मल यापासून बनलेलं आहे। तर हे 3 दोष आपल्या सर्वांनाच माहित आहे, वात, पित्त आणि कफ। तसेच 7 धातू तर ते कुठले? रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र ह्या 7 धातूंपासून आपलं शरीर बनलं आहे। तसेच 3 मल म्हणजे पुरुष, मूत्र आणि स्वेद हे 3 मल या सर्वांपासून आपलं शरीर बनलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 3 दोषांबद्दल माहिती सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जसे की आपल्या सर्वांनाच माहित आहे, आपल्या शरीरामध्ये 3 दोष वात, पित्त आणि कफ हे असतात। हे जे 3 दोष आहे त्यांना दोष का म्हणतात? कारण की ते एकतर स्वतः दूषित होतात किंवा दुसऱ्यांना दूषित करतात, म्हणून त्यांना दोष असे म्हणतात। आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन हे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याची रक्षा करणं आणि रोगी व्यक्ती असेल तर त्या रोग्याची रोगापासून मुक्ती करणं हे आहे। तर जो व्यक्ती आहे तो रोगी का होतो? कारण की शरीरामध्ये हे जे 3 दोष आहेत वात, पित्त, कफ त्याचे आपल्या आहारामुळे, विहारामुळे, आपल्या चुकीचा आहार आणि चुकीचं राहणं, खाणं, पिणं, वागणं यामुळे जर हे 3 दोषापैकी कुठलाही एक दोष किंवा तिन्ही दोष किंवा 2 दोष दूषित झाले तर त्याचा परिणाम व्याधी स्वरूप होतो आणि आपल्याला कुठलाही व्याधी जडतो। तर ह्या 3 दोषांचं समतोल राखणं हे गरजेचं असतं। तर ह्या 3 दोषांबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हे जे 3 दोष आहेत ते संपूर्ण शरीरभर व्याप्त असतात, परंतु त्यांचे जे स्थान आहे, त्यांची जी जागा आहे ती म्हणजे जे वाताचं स्थान आहे ते आपल्या नाभीच्या खालच्या भागामध्ये आणि पित्ताचं स्थान हे नाभी आणि हृदय ह्या दोघांच्या मध्ये आहे। तर कफाचं स्थान हे हृदयाच्या वर ते डोक्यापर्यंत असं आहे। आता जाणून घेऊयात जे हे वात, पित्त, कफ आहे ह्या दोषांचा आपल्या अवस्थेवर कसा परिणाम होतो। जसं की बाल्यावस्थामध्ये कफदोष हा प्रधान असतो, म्हणून लहान मुलांना कफाची व्याधी जसं सर्दी, खोकला हा वारंवार होतो। त्यानंतर पित्त दोष हा तारुण्यावस्थेमध्ये प्रधान असतो, त्यामुळे पित्ताचे बरेचसे व्याधी तरुणावस्थेमध्ये होत असतात। त्यानंतर वात दोष हा वृद्धावस्थेमध्ये प्रधान असतो, त्यामुळे वृद्धावस्थेमध्ये वाताचे विकार जसं की संधिवात वगैरे हे जनरली दिसून येतात। तर त्यानंतर दिवस रात्र यावर दोषांचा कसा प्रभाव पडतो? तर दिवसाची जी सुरुवात आहे, जो काळ आहे तो कफाने सुरू होतो। सकाळी 6 ते 10 ही वेळ कफाची असते, त्यानंतर 10 ते 2 ही पित्ताची वेळ असते आणि 2 ते 6 ही वाताची वेळ असते। संध्याकाळी 6 ते 10 ही कफाची वेळ असते, 10 ते 2 ही पित्ताची वेळ असते आणि पहाटे 2 ते 6 ही वाताची वेळ असते। त्यामुळे दुपारचं जेवण 10 ते 2च्या दरम्यान करावं, जेणेकरून आपण घेतलेला आहार व्यवस्थित पचन होतो। आणि संध्याकाळचं जेवण हे 7 वाजेच्या आत करावं। त्यानंतर ब्रह्ममुहूर्ताला उठायचं सांगितलं जातं। तर ब्रह्ममुहूर्त हा सकाळची वेळ म्हणजे 5:30च्या दरम्यान असते आणि तो काळ वाताचा असतो, त्यामुळे आपलं मलमूत्र विसर्जन हे व्यवस्थितरित्या विनासायास पार पडतं। आता आपण जाणून घेऊयात की दोष त्यांचे काय गुण आहेत, म्हणजे कुठल्या दोषाचा कोणते गुण आहेत। जसं की वातदोष वृक्ष, लघु, शीत, खर, चल हे त्याचे गुण आहेत। त्यामुळे जर आपण वृक्ष पदार्थ, जास्त थंड पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये वातदोष वाढतो। तसंच पित्त दोषाचे गुण म्हणजे तीक्ष्ण, उष्ण, सर, विस्र, म्हणजे आपण जर तिखट मसालेदार पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीरातील पित्त दोष वाढण्याचे चान्स जास्त असतात। तसंच
तर कफदोषाचे स्निग्ध, शीत, श्लष्ण, गुरु, मंद हे त्याची गुण आहेत. त्याच्यामुळे आपण जर तळलेले गोड पदार्थ अतिप्रमाणामध्ये खाल्ले, थंड पदार्थ अतिप्रमाणामध्ये खाल्ले तर आपल्या शरीरातील कफदोष वाढतो. आता जाणून घेऊयात अग्नीचा आणि 3 दोषांचा काय संबंध आहे. अग्नी म्हणजे पाचकाग्नी. आपली पचन करण्याची जी शक्ती आहे ती देखील आपल्या शरीरातील दोषांवर अवलंबून आहे. जेव्हा आपल्या शरीरातील हे 3 दोष समावस्थेमध्ये असतात म्हणजे प्राकृत असतात, तेव्हा आपल्याला व्यवस्थित भूक लागते आणि आपण जो आहार घेतलेला असतो त्या आहाराचे व्यवस्थित पचन देखील होते. ज्या लोकांमध्ये वातदोष जास्त असतो किंवा वातदोष वाढतो तेव्हा त्यांचा जो अग्नी आहे, पचनक्रिया आहे ती थोडीशी विषम होते. कधी त्यांना खूप भूक लागते तर कधी अजिबात भूक लागत नाही. तसंच जर पित्तदोष वाढलेला असेल किंवा पित्तदोष प्रधान असेल तर अशा व्यक्तींमध्ये अग्नी हा तीक्ष्ण असतो. थोड्या वेळापूर्वी जेवलं तरी पण पुन्हा भूक लागते. ह्या लोकांचं जेवण लवकर पचतं. याच प्रकारे कफदोषांचा प्राधान्य असेल तर अशा वेळेस अग्नी हा मंद असतो, म्हणजे ह्या लोकांना भूक थोडीशी कमी लागते. आता आपण जाणून घेऊयात पंचमहाभूत आणि 3 दोष यांचा काय संबंध आहे. जेव्हा आपण पंचभौतिक आहाराचं सेवन करतो तेव्हा त्याचे पचन होत असताना विशिष्ट आशयात आणि विशिष्ट अवस्थापाकामध्ये 3 दोषांची उत्पत्ती होते. जसं की आमाशयामध्ये कफदोषाची उत्पत्ती, पित्ताशयामध्ये पित्तदोष आणि पक्वाशयामध्ये वातदोषाची निर्मिती होते. जर हे 3 दोष आहे ते वातदोष हा वायू आणि आकाश महाभूतापासून बनतो, पित्तदोष हा जल आणि अग्नि महाभूतापासून बनतो, तर कफदोष हा पृथ्वी आणि जल महाभूतापासून बनतो. ह्या 3 दोषांचा ऋतूंशी देखील संबंध आहे. जसं की वर्षा ऋतूमध्ये वातदोष हा वाढलेला असतो. वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा. यावेळेस वातावरण देखील थंड असतं, त्यामुळे वातदोष वाढलेला असतो. त्यानंतर पित्तदोष हा शरद ऋतूमध्ये वाढलेला असतो आणि कफदोष हा वसंत ऋतूमध्ये वाढलेला असतो. हे दोष ह्या ऋतूंमध्ये अतिप्रमाणात वाढलेले असतात. त्यामुळे वर्षा ऋतूमध्ये वातासाठी आम्ही बस्ती हा पंचकर्म शोधन चिकित्सा करतो, जेणेकरून हा वाढलेला वातदोष लवकर कमी व्हावा. अशाच प्रकारे शरद ऋतूमध्ये विरेचन पंचकर्म पित्तदोषासाठी सांगितले आहे, तर वसंत ऋतूमध्ये कफासाठी वमन पंचकर्म सांगितले आहे. आता आपण जाणून घेऊयात की षड्रस आणि 3 दोष यांचा काय संबंध आहे. षड्रस म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय हे रस जे आहारामध्ये कोणत्या ना कोणत्या पदार्थांद्वारे आपल्या पोटामध्ये जातात. तर मधुर, आम्ल आणि लवण हे वातदोषाचे शमन करतात आणि कटू, तिक्त, कषाय हे जे रस आहेत तर ते वातदोष वाढवतात. कफदोषाचं याच्या उलट आहे. मधुर, आम्ल, लवण यामुळे कफदोष वाढतो, तर कटू, तिक्त, कषाय या रसांच्या सेवनामुळे कफदोष जो आहे तो कमी होतो. तर पित्तदोष हा मधुर, तिक्त आणि कषाय ह्या रसांच्या आहारामध्ये जर आपण या रसांचा समावेश केला तर पित्तदोष हा कमी होतो. तर आम्ल, लवण आणि कटू या रसांच्या सेवनामुळे पित्तदोष वाढतो. मधुर म्हणजे गोड पदार्थ, आम्ल म्हणजे आंबट पदार्थ, लवण म्हणजे खारट पदार्थ, कटू म्हणजे तिखट पदार्थ, तिक्त म्हणजे कडू पदार्थ आणि कषाय म्हणजे तुरट पदार्थ. हे जे 3 दोष आहेत त्यांचे शमन चिकित्सासाठी उत्तम औषध कुठलं, म्हणजे शमन चिकित्सा म्हणजे हे जे 3 दोष आहेत ते थोड्या प्रमाणात वाढले असतील आणि आपल्याला ते शमन चिकित्सा म्हणजे थोड्या औषधींनी लवकर बरे करायचे असेल तर यासाठी कुठले औषध श्रेष्ठ आहे. तर वातदोषासाठी
तेल हे श्रेष्ठ सांगितलं आहे. जनरली तीळ तेलाचा वापर केला जातो. नंतर मग ह्याच तीळ तेलामध्ये औषधींनी सिद्ध केलेले तेल बनवून त्या तेलांचा वापर केला जातो. पित्त दोषासाठी तूप हे श्रेष्ठ सांगितलं आहे. गाईची तूप पित्त दोषावर, वाढलेल्या पित्तावर खूप छान काम करतं. त्यानंतर कफदोषासाठी जे मध असतं ते उत्तम सांगितलं आहे. जेव्हा हे 3 दोष प्राकृत अवस्थेमध्ये असतात तेव्हा ते कोणती कामं करतात? तर शरीरामध्ये जेव्हा हे 3 दोष प्राकृत असतात तेव्हा वाताचं काम आहे श्वासोच्छ्वास घेणं, मलमूत्राचे विसर्जन योग्य प्रकारे करणं, इंद्रियांची ग्रहण शक्ती, या प्रकारे वाताचे काम केले जाते. पित्त दोषाचे काय काम आहे? तर पित्त दोषाचे पचन, दर्शन शक्ती, भूक लागणं, तहान लागणं, शरीरामध्ये चेहऱ्यावर जी कांती असते ती, मेधा, ही सर्व प्राकृत पित्ताची कामं आहेत. आता जाणून घेऊयात प्राकृत कफाची कामं. प्राकृत कफामुळे सहनशीलता, सांध्यांचे जुळणे, दृढता, हे काम आपल्या शरीरामध्ये कफदोषामुळे होतं. आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. पुढील व्हिडिओमध्ये जर हे दोष वाढले किंवा कुठल्या कारणामुळे कमी झाले तर याचा शरीरावर काय परिणाम होतो ते सांगणार आहे. तोपर्यंत स्वस्त खा, स्वस्त रहा, आयुर्वेदाला जवळ करा. थँक्यू.